लोकांना ती चीनची बातमी आली आहे आणि कोविडची एक मनात भीती आहे. त्याच्यामुळे ते कुठेतरी त्याचं नातं जोडतायत. ह्याची कधी-कधी काहीच लक्षणं नसतात. बऱ्याचदा सर्दी, ताप, खोकला ही लक्षणं असतात, जी 8 ते 10 दिवसात बरी होऊन जातात. पण जसं जे एन्टेरो व्हायरसेस आहेत, जे पोटाने होतात, ते सगळेच व्हायरसेस उलट्या जुलाब हे लक्षणं देणार आहेत. तशीच रेस्पिरेटरी व्हायरस ही सगळीच तुम्हाला सर्दी, पडसं देणार आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना जास्त सिव्हिअर ब्रॉन्किओलायटिस किंवा आतल्या म्हणजे फुफ्फुसापर्यंत आजार पोचू शकतो. कोरोना महामारीनंतर राज्यामध्ये आता HMPV नावाचा व्हायरस जो आहे तो सक्रिय झालेला आहे. यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतंय. मात्र या सगळ्यावरती आता नेमकं कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, नेमका हा HMPV व्हायरस काय आहे, या सगळ्याची माहिती आपण जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माय महानगर आणि ओन्ली मानलीमध्ये तुमचं स्वागत आहे. ज्या प्रकारे हा HMPV व्हायरस सध्या राज्यामध्ये पाहायला मिळत आहे, साधारणतः त्याचे रुग्ण सुद्धा आता आढळू लागलेले आहेत. कशा प्रकारे हा व्हायरस आहे नेमका हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हा नवा व्हायरस नाहीच आहे. लोकांना ती चीनची बातमी आली आहे आणि कोविडची एक मनात भीती आहे. त्याच्यामुळे ते कुठेतरी त्याचं नातं जोडतायत. मात्र हा व्हायरस जगात निदान 50 ते 60 वर्ष अस्तित्वात असल्याचे आपल्याकडे संशोधन आहे आणि नेदरलँड्समध्ये 2001 साली त्याची पूर्णपणे माहिती घेतली गेलेली आहे. त्याचं जिनोमिक सिक्वेन्सिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या भारतात देखील 2004 साली, 7 साली आणि आत्ताही गेल्या 2-3 वर्षात हे व्हायरस आढळलेले आहेत आणि ह्या हिवाळ्याच्या सीझनमध्येच हे व्हायरस येतं HMPV आणि जवळजवळ 10 ते 12% लहान मुलात जे सर्दी, खोकला किंवा त्याहीपेक्षा श्वसनाचे जे इन्फेक्शन आहेत, सिव्हिअर इन्फेक्शन आपण ज्याला म्हणतो, त्याच्यात 10% मुलांना हा असतो. त्यामुळे हा नवीन नाही आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती आहे आणि ह्याची कधी-कधी काहीच लक्षणं नसतात. बऱ्याचदा सर्दी, ताप, खोकला ही लक्षणं असतात, जी 8 ते 10 दिवसात बरी होऊन जातात आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे फक्त त्यांच्यात ते थोडं सिव्हिअर इन्फेक्शन करू शकतात. साधारणतः 2 वर्षांपूर्वी जर आपण पाहायला गेलं तर कोरोना महामारी राज्यामध्ये होती. अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याच धर्तीवरती आता हा आजार आहे असं म्हटलं जातंय. त्यामुळे कोरोना आणि HMPV हे कुठेतरी साम्य आहे असं आहे का? मुळीच साम्य नाहीये. कारण का कोरोना हे नवीन व्हायरस होतं, याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नव्हतं आणि ते आपण पाहिलं तर 2 वर्ष जेव्हा ते कोरोना जोरात होतं तेव्हा ते म्युटेटही होत होतं. म्हणजे पहिल्या स्ट्रेन पासून अल्फापासून सुरू होऊन जवळजवळ ओ अल्फाबेटपर्यंत. वेरज हे जे व्हायरस आहे HMPV हे एवढं म्युटेट होतच नाहीये. थोडे मायनर चेंजेस होत आहेत, त्यामुळे पूर्ण प्रतिकार शक्ती मिळत नाहीये. पण म्युटेट ज्याला म्हणतो, कम्प्लिटली बदलतं लक्षणं असं अजिबात होत नाहीये आणि ते व्हायरस नवीन होतं आणि चायनापासून त्याची सुरुवात झाली असं आपल्याला दिसतंय. हे व्हायरस जे आहे हे फक्त नेदरलँड्समध्ये पहिल्यांदा त्यांनी सगळ्या श्वसनाच्या रुग्णांची तपासणी केली आणि ज्याला काहीच कारण मिळत नाही त्याला कुठलं व्हायरस असू शकतं हे शोधताना त्यांच्या लक्षात आलं की हे व्हायरस HMPV हे त्यांनीच त्याचं तेव्हा बारसं केलं. पण अँटीबॉडीज आधीच आढळल्या होत्या आणि 5 ते 10 वर्षांच्या मुलांपर्यंत प्रत्येकाला त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज होतात. ह्याचाच अर्थ काय की प्रत्येक जण ह्याला एक्सपोज होतो. त्यामुळे ह्याला आपण युबिक्युटस जे इंग्लिश शब्द आहे की सगळीकडे आहे आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये इन्फेक्शन करतं. ह्यात काही नवं नाहीये, काही वेगळं नाहीये. कोरोनासारखे ह्याच्यात कॉम्प्लिकेशन्स फार होत नाहीत. कोरोनासारखं लॉंग कोविड इथे होत नाही. बाकी रेस्पिरेटरी व्हायरस असल्यामुळे, श्वसनाचा व्हायरस असल्यामुळे त्या मार्गाने तो पसरतो, थुंकीतून, एअर ड्रॉपलेट्स मधून. ज्या प्रकारे आता प्रामुख्याने लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील त्यांच्यामध्ये हा आजार जे आहे तो आढळताना पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे बातम्या सुद्धा आल्या होत्या परदेशातून असतील, चीनमधून असतील, त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना सर्वाधिक या आजाराचा धोका असं म्हटलं जातं. भारतामध्ये सद्यस्थितीत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती काय काळजी घेतली जाते? लहान मुलं आणि वयोवृद्धांना खरंच तो धोकादायक आहे का? मी जसं म्हटलं की 5 वर्षाचे होईपर्यंत जवळजवळ सगळ्यांना त्याच्याविरुद्ध प्रतिकार शक्ती मिळून जाते. ह्याचा अर्थ काय की पहिले 5 वर्ष ते व्हायरस ते त्यांच्या संपर्कात येतं, त्यांचं शरीर त्याला ओळखतं आणि अँटीबॉडीज डेव्हलप करतं. तर स्वाभाविक आहे की लहान मुलांनाच ह्या इन्फेक्शनचं पहिलं एक्सपोजर होणार आहे. जर मला कदाचित झालं आणि माझ्याकडे ऑलरेडी त्याचे अँटीबॉडीज आहेत तर माझ्यात फार लक्षणं दिसणार नाहीयेत. त्यामुळे लहान मुलं टिपिकली वर्षभराच्या वयाच्या खालची यांच्यात हे जास्त आढळून येतं, हे खरं आहे. पण त्याच्यामुळे ते सिव्हिअर त्यांच्यातच होतं असं नाही. पण त्याच्यात पण आहेत ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, जे कमी वजनाची बाळं घरी गेली आहेत, यांना इन्फेक्शन होऊ शकतं. पण हे कुठल्याही आजारासंबंधी आहे की ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना कुठलाही आजार
जास्त सिव्हिअर फॉर्ममध्ये होणार. उलट ह्या आजारात कॉम्प्लिकेशनचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे घाबरण्याचं किंवा वेगळे प्रिकॉशन्स घ्यायची गरजच नाहीये. फक्त जर आपल्याला सर्दी खोकला झाला असेल तर ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांच्या संपर्कात येऊ नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, शिंकताना आणि खोकताना चेहरा झाकावा आणि चेहऱ्याला हात कमीत कमी लावावा आणि हात स्वच्छ ठेवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, साबण पाण्याचा वापर करावा. आणि हे फक्त HMPV साठी नाही, कुठल्याही संसर्गजन्य आजारासाठी जे नियम आहेत, निकष आहेत तेच आपल्याला पाळायचे आहेत. साधारणतः तुम्ही आता उपचार सांगितले, साधारणतः याची लक्षणं काय आहेत, कारण कशा प्रकारे समजून घ्यावं, कारण कोरोनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे शिंका असेल किंवा सर्वसाधारण जो खोकला होता त्या माध्यमातून जर तपासणी झाली होती तर कोरोना अशी लागण होती, त्यावेळेची ही प्रमुख व्याख्याता होती. त्यामुळे आता सुद्धा तशाच प्रकारचं म्हटलं जातं. त्यामुळे नेमकी लक्षणं काय आहेत त्याची? बरेचसे व्हायरल इन्फेक्शन्स हे RT-PCR मुळेच पिकअप करणं सोपं असतं, कारण का ते मायन्यूट असतात आणि ते त्यामुळे ह्याची टेस्टिंग पण RT-PCRच आहे. लक्षणं आता ह्याच्यासारखंच एक RSV व्हायरस आहे, ते पण असंच आहे. लक्षणं रेस्पिरेटरी रायनो व्हायरसेस आहेत. सगळ्यांची लक्षणं हीच असतात. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांच्यात कॉम्प्लिकेशन्स होतात आणि काही काही व्हायरसेस असे आहेत ज्याच्यात कॉम्प्लिकेशन्स होण्याचं प्रमाण जास्त आहे. जसं कोरोना तर होतंच, RSV व्हायरस तसं आहे. रायनो व्हायरसमध्ये कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. सिमिलरली HMPV मध्ये पण कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण कमी आहे. पण जसं जे एन्टेरो व्हायरसेस आहेत जे पोटाने होतात ते सगळेच व्हायरसेस उलट्या जुलाब हे लक्षणं देणार आहेत. तशीच रेस्पिरेटरी व्हायरस ही सगळीच तुम्हाला सर्दी पडसं देणार आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना जास्त सिव्हिअर ब्रॉन्किओलायटिस किंवा आतल्या म्हणजे फुफ्फुसापर्यंत आजार पोचू शकतो. हीच त्याची लक्षणं. साधारणतः ज्या प्रकारे आता या व्हायरसवरती चर्चा होते, बातम्या सुद्धा होतात, पाळीव प्राणी असतील किंवा नॉर्मल प्राणी असतील त्यांना याचा धोका आहे का? त्यांच्यापासून मानवांना म्हणजे त्यांच्या जवळ जे प्राणी असतात त्यांना धोका आहे का? नाही, म्हणूनच याचं नावातच ह्युमन आहे. काही काही आजार असतात जे प्राण्यांकडून माणसाला, माणसांकडून प्राण्याला येतात. कोविडबद्दलही म्हटलं जात होतं की ते बॅट्स पासून आपल्या माणसात आलेलं आहे. पण ह्या आजारात प्राण्यांबद्दल अजिबात काही अजूनही लिटरेचर नाहीये. हे ह्युमन्समध्येच दिसलेला आजार आहे आणि हा इतका कॉमन आहे की भारतातल्या स्टडीजमध्ये 100 पेशंट्समध्ये 10 ते 13% पेशंट्स ह्याला पॉझिटिव्ह गेल्या कित्येक वर्षात आले. त्यामुळे हा नवा नाहीये. हा आपल्याकडे जवळजवळ 50 ते 60 वर्ष आहे. सध्या जे रुग्णालयाकडून या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती काय तयारी घेतली जाते, रुग्णांना कशा प्रकारे सावध केलं जातं? मी म्हटलं तसंच, आपण इतका वेळ जे बोलतोय तेच मला पुन्हा सांगायचं की सावध करायची गरजच नाहीये. हे व्हायरस जर म्युटेट झालं आणि प्रॉब्लेम झाले तरच होणार आहे. त्यामुळे सध्या आम्ही केंद्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ यांचे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करते. पण सध्या ना वेगळ्या OPDची गरज आहे ना वेगळ्या वॉर्ड्सची गरज आहे. रुग्णांचा आकडा वाढलाच नाहीये. दरवर्षी हिवाळ्यात आणि प्रदूषणामुळे जे श्वसनाचे आजार होतात त्याच्यापेक्षा उलट यावर्षी आकडा थोडा कमीच म्हणता येईल. शेवटचा प्रश्न, जनतेला या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय आव्हान कराल? ज्याप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या मनामध्ये भीती आता जी निर्माण होते, मंत्रालयामध्ये सुद्धा तशाच प्रकारचं आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं की काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही एकंदरीत काय सांगाल? कारण तुम्ही डीन आहात, अधिष्ठाता आहात, अनेक रुग्णांना तुम्ही सांभाळत असतात, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय जनतेला आव्हान कराल? कालच एक वाक्य मी म्हटलं की काळजी करण्याचं कारण नाहीये, फक्त काळजी घ्यायची आहे. कारण का हा नवीन काहीच नाहीये, हा आपल्याकडे येत असतो. जर तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल तर गर्दीची ठिकाणं टाळा, कारण का कुठलाही आजार तुम्हाला सिव्हिअर होऊ शकतो. आणि जर तुम्हाला सर्दी पडसं झालं असेल तर स्वतःचं शिंकताना खोकताना मास्कची गरज नाही, पण तोंड झाकत जा. गर्दीच्या ठिकाणी तुम्ही जिथे अशी लोक आहेत ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते अशा ठिकाणी जाऊ नका. आणि जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल, दम लागत असेल, हाताची बोटं पायाची बोटं निळी पडत असतील, असे काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर ताबडतोब डॉक्टरकडे जा. तो HMPV असेलच असं नाही, पण कुठला तरी श्वसनाचा व्हायरस असू शकतो जो कॉम्प्लिकेट करून जातोय. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर या होत्या जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे. ज्या प्रकारे आपण पाहतोय की राज्याच्या अनेक भागांमध्ये HMPV या नव्या व्हायरसचे रुग्ण आढळत आहेत, मात्र हा व्हायरस जो येतो राज्यात असेल, महाराष्ट्रात असेल, एकंदरीत देशभरात असेल, फार अगोदरपासून आहे. त्यामुळे त्याचं भीती बाळगण्याची काही कारण नाही, काळजी करण्याचं कारण नाही. एकंदरीत सर्व ज्या प्रकारे आपण पाहतो की अगदी नॉर्मल असा हा आजार असल्याचं सुद्धा वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.